येवला में बारिश का कहर, किसानों के मेहनत पर पानी फिर रहा है। येवला तालुका पर लौटते हुए मूसलाधार बारिश ने कहर बरपाया है। लगातार हुई जोरदार बरसात के कारण खेतों में पानी भर गया है और सोयाबीन, मक्का और प्याज जैसी फसलें बड़े पैमाने पर नष्ट हो गई हैं। किसानों की कड़ी मेहनत से तैयार की गई फसलें पानी में डूबने से पूरी तरह से बर्बाद हो गई। बारिश भले ही अब कुछ कम हुई हो, लेकिन खेतों में अभी भी पानी जमा है, जिससे फसलें बचने की कोई उम्मीद नहीं है। बेबस किसान आंखों में आंसू ले कह रहे हैं, हम खत्म हो गए, अब हाथ में कुछ भी नहीं बचा है। एक और बढ़ता कर्ज और दूसरी ओर फसलों का नुकसान, इस दोहरी मार में किसान पूरी तरह से टूट चुके हैं। गाव येथील रहिवासी असून माझे नाव संजय मतू जेजूरकर असून मी अक्षरशः लहानपणापासून बघतोय एवढा पाऊस कधीही झालेला नव्हता, परंतु 2 दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे आमच्या शेतकऱ्यांचं म्हणजे धामणगाव शहरातील जवळजवळ 100% लोकांचं नुकसान झालेलं आहे। आज आम्ही ज्या शेतात उभे आहे, आमचं शेत अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे। 10 ते 15 एकरवरील मका पूर्णतः वाया गेलेली आहे। जनावरांना चाऱ्याची सुद्धा अपेक्षा नाही। उत्पन्न तर बाजूलाच राहिलं, पण आज 0% उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अतिशय शेतकरी पार रडकुंडी आलेला आहे। आज पूर्णतः कांदे वाहून गेलेले आहे। जवळ 10 ते 15 एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे। 15-20 एकरवरील मका आज जमीनदोस्त झालेली आहे। शेतकरी कालपासून रडतोय, परंतु अद्याप कुठलाही पंचनामा झालेला नाहीये। त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी एवढी नम्र विनंती करतो। धामणगाव एक प्रामाणिकपणे गरीब शेतकरी आहे। माझी ते 2.5-3 एकर कांद्याची लागवड झालेली आहे। मी आज 10,000 रुपयानं वळ विकत घेतलेलं आहे। पुरं वळ नष्ट झालेलं आहे। कांदे पुरे फार सगळे कांदे वाहून गेले, तांडावर मी फुटून गेले। आता पुढचं भविष्य फार अवघड आहे। तर इतिहास संपला आता आमचा जवळजवळ। आज धामणगाव शहरात इतकं पाऊस झालेला आहे, जवळ 95% पुरी शेती वाहून गेलेली आहे। आजही नदीला इतकं पाणी चालू आहे, फुल पाणी चालू आहे आजही आमच्या गावच्या नदीला। इतकी परिस्थिती आमची अवघड झालेली आहे। मी धामणगाव येथील रहिवासी राधाकृष्ण शिवराम जेजूरकर। माझी इथं गट नंबर 87 मध्ये जी मका आहे ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि संपूर्ण आता ते मक्याचं जो मला आशा होती काहीतरी मिळेल ते सुद्धा आता माझ्या काही पत्रात पडणार नाही। तरी मायबाप सरकारने विनंती आहे काही तर पंचनामे करून आणि मला भरपूर प्रमाणात जे माझी जी नुकसान झालं ती मला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याकडं या मायबाप सरकारने लक्ष द्यावे एवढी माझी नम्र विनंती आहे। आणि माझे जे कांद्याचं पीक होतं आणि मकाचं पीक होतं जमीनदोस्त झाले। मी संपलेलं आहे, शेतकरी संपलेला आहे, 100% शेतकरी संपलेला आहे। आणि याच्या सरकारने जर मदत नाही केली तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे। एवढंच मी सांगू इच्छितो सरकारला, तर लवकरात लवकर आमचे पंचनामे करून आम्हाला भरपूर मदत द्यावी ही विनंती सरकारला माझी।